नमस्कार मंडळी, मी अपेक्षा, मराठी कंटेंट क्रिएटर. तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे. आज आपण भेट देणार आहोत पुण्याजवळील सुंदर आणि शांत शहर तळेगाव दाभाडे येथे. आणि ह्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत पुण्यातील 5 अशी प्रसिद्ध मंदिरं आणि त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाण कुंडमाळा. आता आपण आलो आहोत तळेगाव दाभाडेमधील अतिशय शांत आणि पवित्र जैन मंदिर म्हणजेच स्वामीनारायण मंदिरात. हे मंदिर अहिंसा, संयम आणि शांततेचा संदेश देतं. येथील वातावरण इतकं शांत आहे की मन आपोआपच स्थिर होतं. ध्यान आणि आत्मचिंतनासाठी हे ठिकाण खूपच उत्तम आहे. कुटुंबासोबत येण्यासाठी आणि थोडा वेळ निवांत बसण्यासाठी हे ठिकाण एकदम उत्तम आहे. निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर मुंबई पुणे एक्सप्रेसपासून एकदम जवळ आहे. गुलाबी दगडांमध्ये याचे बांधकाम केलेले आहे. पारंपरिक स्वामीनारायण वास्तुशैली आहे. प्रशस्त अंगण व शांत वातावरण आहे. मुख्य गर्भगृहासमोर मोठा सभामंडप आहे. दररोज मंगला आरती, शृंगार आरती, राजभोग, संध्या आरती तसेच रविवार व सणांच्या दिवशी इथे विशेष गर्दी असते. रामनवमी, जन्माष्टमी, दिवाळी, होळी तसेच स्वामीनारायण जयंती इथे विशेष साजरी केली जाते. मंदिरामध्ये चप्पल बूट काढणे आवश्यक आहे. तसेच साधे व सभ्य कपडे परिधान करणे अपेक्षित आहे. मंदिरात गेल्याच्या नंतर तुम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. आणि मंदिरामध्ये एंटर करताना तुमच्या डोक्यावर पदर असणे किंवा ओढणी असणे कंपल्सरी आहे. त्याशिवाय या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही. स्वामीनारायण मंदिराचा पत्ता सुद्धा मी कॅप्शनमध्ये दिला आहे आणि त्याचबरोबर व्हिडिओमध्ये सुद्धा ॲड केला आहे. तर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर ना इतका सुंदर आहे आणि एकदम निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्ही वेळेस इथे महाप्रसाद असतो. महाप्रसाद घेण्यासाठी आपल्याला इथे कुपन घ्यावं लागतं. कुपनाची किंमत 100 रुपये आहे. 100 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण जेवण मिळतं आणि त्याचबरोबर ना जेवणसुद्धा एकदम स्वादिष्ट आहे. फक्त कांदा लसूण विरहित आहे. महाप्रसाद घेताना अट एकच आहे की अन्न वाया घालवायचं नाही. बाकी तुम्ही जेवण कितीही घेऊ शकता. आणि आता आपलं दुसरं डेस्टिनेशन आहे शिरगावमधील प्रति शिर्डी. अगदी स्वामीनारायण मंदिराच्या ना 10 ते 15 मिनिटाच्याच अंतरावर असलेलं हे साईबाबांचं मंदिर आहे. प्रति शिर्डी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील शिरगाव म्हणजेच मावळ येथे असलेले साईबाबांचे मंदिर आहे. हे मंदिर मूळ शिर्डी साईबाबा संस्थानाची हुबेहूब प्रतिकृती म्हणून ओळखले जाते. जे भक्त शिर्डीला जाऊ शकत नाहीत त्यांना येथे शिर्डीप्रमाणे दर्शन, आरती व वातावरण अनुभवता येते. मंदिराची रचना संपूर्ण दगडी व सिमेंटची आहे. सभामंडप, गर्भगृह, रांगा शिर्डीसारख्याच आहेत.
ध्यान व नामस्मरणासाठी शांत वातावरण आहे. स्वच्छता, शिस्त आणि भक्तिभाव यावर विशेष भर इथे दिला जातो. रोज ह्या मंदिरामध्ये आरत्या होतात. सकाळची काकड आरती होते सकाळी 5:30 वाजता, मध्यान्ह आरती होते दुपारी 12 वाजता, धूप आरती होते संध्याकाळी 6:30 वाजता आणि शेज आरती होते रात्री 9 वाजता. दर्शनाची वेळ आहे सकाळी 5 ते 12 आणि रात्री आहे 5 ते 9:30. सण उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गुरुपौर्णिमा हा सर्वात मोठा उत्सव इथे साजरा केला जातो. रामनवमी, दसरा म्हणजेच विजयादशमी आणि साईबाबा पुण्यतिथी. साईबाबांची बसवलेली मूर्ती ही हुबेहूब शिर्डीची प्रतिकृती आहे. चेहऱ्यावर करुणा, शांती आणि आशीर्वादाचा भाव आहे. वस्त्र, आसन, पार्श्वभूमी सर्व काही शिर्डीसारखेच आहे. भक्तांसाठी स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, त्याचबरोबर स्वयंसेवक व शिस्तबद्ध व्यवस्था येथे आहे आणि गर्भगृहात मोबाईल वापरण्यास इथे बंदी आहे. साईबाबांचं मनोभावे दर्शन घेऊन आम्ही निघालो आहोत आमच्या तिसऱ्या डेस्टिनेशनला म्हणजेच बिर्ला गणेश टेम्पलला. बिर्ला गणेश टेम्पल हे शिर्डीपासून 10 ते 15 मिनिटांच्या अंतरावर आहे. बिर्ला गणेश मंदिर हे महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे येथे असलेले एक अत्यंत प्रसिद्ध व सुंदर गणपती मंदिर आहे. हे मंदिर बिर्ला कुटुंबाने बांधलेले आहे. बिर्ला परिवाराने भारतभर अनेक धार्मिक व सांस्कृतिक स्थळे उभारली आहेत. हे मंदिर शांतता, श्रद्धा आणि वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. मंदिर पांढऱ्या दगडात बांधलेले आहे. साधी पण अत्यंत सुंदर वास्तुशैली आहे. मंदिराभोवती स्वच्छ मोकळी जागा आहे. मंदिर डोंगरावर असल्यामुळे तळेगाव शहराचे व आजूबाजूच्या परिसराचे अप्रतिम दृश्य येथून दिसते. सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासाठी खूप प्रसिद्ध आणि त्याचबरोबर फोटोग्राफी आणि ध्यानासाठी सुद्धा उत्तम ठिकाण हे मानले जाते. गणेश चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थीला इथे विशेष गर्दी असते. सकाळी व संध्याकाळी येथे नियमित पूजा होते. मंदिराचा ॲड्रेस हा कॅप्शनमध्ये मी दिलेलाच आहे आणि व्हिडिओमध्ये सुद्धा मेन्शन केलेला आहे. पुणे मुंबई महामार्गावरील तळेगाव दाभाडे येथे उतरावे. तसेच तळेगाव रेल्वे स्थानकापासून मंदिराजवळ जाण्यास रिक्षा, वाहन दोन्हीही सुविधा उपलब्ध आहेत. डोंगरावर जाण्यासाठी पायऱ्या किंवा रस्ता दोन्हीही आहेत. मंदिराला भेट देण्याचं मुख्य कारण म्हणजे मनशांती, निसर्गरम्य वातावरण, गणपतीचं दर्शन आणि त्याचबरोबर कुटुंबासोबत शांत वेळ घालवण्यासाठी उत्तम असे ठिकाण. गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन पायऱ्या उतरताना ना आम्हाला हे असं काहीतरी वेगळंच फळ दिसलं. तर हे काय आहे हे जर कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता आपलं चौथं डेस्टिनेशन आहे कलश मंदिर, जे की आहे बिर्ला गणेश टेम्पलच्या एकदम अपोजिट साईडला. कलश मंदिर हे महाराष्ट्रातील तळेगाव दाभाडे येथे असलेले एक प्रसिद्ध श्रद्धास्थान आहे.
हायवेला लागूनच हे मंदिर आहे. रोडवरून येताना जाताना सुद्धा आपण या मंदिराचे दर्शन घेऊ शकतो. बिर्ला गणेश टेम्पलच्या एकदम अपोजिट साईडलाच कलश मंदिर आहे. मंदिराचा आकार कलशासारखा असल्यामुळे कलश मंदिर हे नाव दिले गेले आहे. कलश मंदिर हे जैन धर्माचे आहे आणि मंदिरामध्ये प्रवेश करताना तुमच्या डोक्यावर पदर असणे किंवा ओढणी असणे गरजेचं आहे. गाभाऱ्याच्या आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबलो नाही. मनोभावे दर्शन घेतलं आणि लगेच निघालो आपल्या 5व्या डेस्टिनेशनला, म्हणजेच कुंडमाळ्याला. आणि कुंडमाळ्याला जाताना ना आम्हाला ही ट्रेन दिसली. कलश मंदिरापासून ना मला वाटतं 20 ते 25 मिनटं लागली आम्हाला कुंडमाळ्याला पोहोचण्यासाठी. तळेगावमध्येच आहे पण थोडंसं डिस्टन्स जास्त आहे. कुंडमाळ्याला गेल्याच्या नंतर ना एक वेगळ्याच प्रकारची शांतता आम्हाला तिथे लाभली. मावळ तालुक्यातील अतिशय सुंदर व प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. येथील विशेष आकर्षण म्हणजे इंद्रायणी नदीचे कुंड, खोल पाण्याचे खळगे आणि त्याचबरोबर पावसाळ्यात धबधब्यासारखा वाहणारा प्रवाह. आजूबाजूचे डोंगर आणि हिरवळ आपले विशेष लक्ष वेधून घेते. नदीकाठी छोटी मंदिरं आहेत. श्रावण, आषाढी व सणांच्या वेळी येथे भाविक मोठ्या भक्तिभावाने येतात. पुलाचं काम चालू असल्यामुळे ना बहुतांश गाड्या ज्या आहेत ना ह्या ओढ्यावरूनच जात होत्या आणि हे बघताना ना खरंच म्हणजे असं हृदयाचे ठोके जे आहेत ना ते चुकत होते. म्हणजे या गाड्यांना रोजची सवय असणार आहे पण जे नवीन लोक बघतायत ना त्यांच्यासाठी खरंच हे फार रिस्की होतं. म्हणजे असं वाटत होतं की गाडी एका क्षणासाठी खाली येते का काय, पण तसं काही झालं नाही. आणि ह्या ज्या गाड्या आहेत ज्या ह्या ओढ्यावरून प्रवास करत आहेत त्यांना हा रोजचा रस्ता असणार आहे, त्याच्यामुळे त्या व्यवस्थित हा जो ओढा आहे तो पार करत होत्या. पण खरंच जो नवीन व्यक्ती हे बघेल ना त्यांना खरंच म्हणजे फार हृदयाचा ठोका ह्यांचा चुकतो का काय असं होणार आहे. कारण खरंच म्हणजे बघताना फार आम्हाला भीती वाटत होती आणि खूप गाड्या ह्याच्यावरून ट्रॅव्हल करत होत्या. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला आहे की इकडचा एक जो ब्रिज होता तो खूप जास्त लोक एकाच वेळी त्या ब्रिजवर गेले असल्यामुळे तो ब्रिज जो आहे तो कोसळला आणि त्या ब्रिजचं आता सध्या काम चालू आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या गाड्या आहेत त्या इथून असा प्रवास करत आहेत.
आणि ह्या गाड्यांनासुद्धा पर्याय नसणार आहे, कारण की हा एकच जो आहे तो रस्ता त्यांच्यासाठी अवेलेबल होता. त्याच्यामुळे त्या ज्या गाड्या आहेत त्या रोज ह्या अशा इथून या ओढ्यावरून प्रवास करत असणार आहेत. आणि मंडळी, लवकरात लवकर या ब्रिजचं काम पूर्ण हो आणि छान असं अजून सुंदर हे ठिकाण हो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला हे आजचे 5 जे काही आपण ठिकाणं बघितली, 5 जे काही मंदिरं बघितली, ती कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. एका दिवसात ना आपण 5 मंदिरं सहज फिरू शकतो. आणि ही 5ही मंदिरं तुम्हाला कशी वाटली आणि त्याचबरोबर ना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आजची माहिती तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटली का? तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या मला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्याचबरोबर ना आता भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.